आली विहिरीची वाट. पूर्वी ही वाटही नव्हती. याच्यावर फक्त एक एवढाच हा बघा, हा आहे ना, ह्या रेषेच्या इकडून हा एवढाच फक्त बांध होता आहे नाही. आणि या बांधावर रमेश जायचो. आणि समोरून जर कोण आलं डोक्यावर हंडे घेऊन की आम्ही असं एकदम क्रॉस व्हायचं या साईडला, मग ते इकडून असे जायचे. हे ना मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण फायनली विहिरी पाशी. आणि विहिरीतील पाणी बघूया आता, विहीर भरले का. हो बाबा, हे बघा, हे ना. आणि विहिरीचं पाणी बघा किती जवळ आहे. हे विहिरीचं पाणी आहे ना एकदम खाली असतं, खूप तळाला, खूप खोल आहे ही विहीर. आणि या विहिरीमध्ये पूर्वी ना लोक उतरायची सुद्धा. पायऱ्या आहे तिथून, हे बघा दाखवते तुम्हाला. या पायऱ्यांवरून आहे ना अशा स्टेप बाय स्टेपनी उतरायचे. कोणाचे लांबणे पडले, लांबणे म्हणजे कसं ते रहाट नाही, हे बघा ह्याला लांबणा बोलतात आमच्या इथं. तुमचे त्याला काय बोलतात ते कमेंट करून सांगा. आमच्या तिथं लांबणा बोलतात. तर उन्हाळ्यामध्ये ना अक्षरशः आहे ना मित्रांनो, पाण्याची इतकी टंचाई असायची ना, तर या बाजूला कसं त्या पाण्याची टिपलोन बोलतात, टिपलोन आले म्हणून. पण आईने भरलं पण, वा हे बघा, घासलं पण पटापट आणि भरलं पण. आणि गाळून घेते पाणी, हे बघा आहे ना. आज जास्त पाऊस पडला ना तर हे पाणी इथं सुद्धा येतं, हंड्याने असं भरून घेऊन जातात आहे ना, पूर्ण भरलेली जाते. आता सगळ्यांच्या घरोघरी नळं आलीत ना, म्हणून पाण्याला टंचाई नाही आहे. आणि विहिरीवरचं सगळ्यांचा प्रवास जरा कमी झालेला आहे. एक घेतला, अजून एक घेऊ नको ग बाई. मग तुला कळशी. नाही मी घेते कळशी. हे ना, याला म्हणतात प्रॅक्टिस. हे बघा, अशा हंड्यावर हंडे घ्यायचे पहिले 3-3 हंडे. कसा हात पोचायचा असेल तेव्हा विचार करा हंड्यांवरती. तिकड आहे.